विठ्ठला
संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती बंधन
संतांच्या संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे बनते. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. राम जप एक तत्वनाम, एक तत्वनाम, दृढ साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योग्या साधली जीवनगळा. सत्वर उच्चार, सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण जाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विडा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. बंधू तेची श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कार माता. ओम नमो ज्ञानेश्वराय.
मुळारंभ आरंभ निर्गुणाचा नमो शारदा मूळ तत्वारवाचा गमुखंत अनंत या राघवाचा सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पणावा उपेक्षु नको गुणवंता निंता रघुनायके मागणे जाता ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या ज्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धुणी जय जय रघुवीर पवन सुधारमान की संतांची संगती मनोमार्ग गती संतांची संगती मनोमार्ग गती आकारावा श्रीपती येणे बनते रामकृष्ण वाचा बावा हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्ही सर्व ब्रह्मवृंद आणि तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानदेवांच्या हरिपाठातील या प्रकरणातील आहे. त्यावर सविस्तर चर्चा करण्यापूर्वी परत एक वेळा भजन करा. मी परिहार देतो विठ्ठल. थोडक्यात परिहार असा की गुरुमाऊली दत्तात्रय जगतजननी कालिका माता आणि तसेच भोले बाबा या मंदिराचा आज वर्धापन दिवस आहे. खरं म्हणजे मागच्या वर्षी मलाच बोलवलेलं होतं पण मी येऊ शकलो नाही. म्हणजे मी खूप मोठा कीर्तनकार आहे म्हणून नाही तर माझी शाळा असते आणि या वेळेला माझ्याकडे 10वीचे पेपर चेक करायला आलेले असतात म्हणून आलो नाही. पण याच्यात काही जणांचा गैरसमज व्हायचा महाराजांच्या तारखा फुले तसं नाही. कधी कधी कीर्तन करतो नानांच्या कृपेमुळे. तर जेवढ्या सुट्या असतात तेवढे कार्यक्रम घेतो. तर या वेळेला परत फोन आला. मला नाही म्हणता आलं नाही. म्हटलं मी तसा जमेल तसं येईल आणि तसा मी आलो विठ्ठल. आज मंदिराचा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्यासारख्या अतिसामान्य कार्यकर्त्याकडे अतिसामान्य साधकाकडे ही सेवा देण्यात आली. त्याबद्दल मी आयोजक संयोजक आणि तुम्ही सर्व ब्रह्मच आहातच आणि म्हणून मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो आणि पुढच्या सेवेसाठी मी माझी वाणी उगवती ठेवतो विठ्ठल. संतांची संगती मनोमार्ग गती. ऐका तर लक्ष करू. प्रत्येक जणाला कोणाची तरी संगती पाहिजे असते. एकटा कोणी जगू शकत. आणि बघा संसारामध्ये जगत असताना आपण जेवढे इथे बसलेलो आहोत काही उभे आहेत मी सुद्धा मी एकटा राहू शकत नाही. परत संगती म्हणजे नेमकं काय की इतर लोक जे करतायत ते मी करतो. इतरांनी प्रपंच केला असेल मी प्रपंच केला. काही परमार्थिक लोक माझ्या संगतीत आली मी पण काय केलं परमार्थ स्वीकारला. असं कोणी आहे का की ज्याला संगती लाभलीच नाही आणि तो ब्रह्मज्ञानी झाला? असं आहे? असं कोणीच नाही. कीर्तन आपलं वेगळं असतं बघा. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पण मी वास्तविकच सांगतो विठ्ठल. आपल्याला विचार करायचा फक्त. आता हा जो ग्रंथ आहे ज्ञानोबांनी लिहिलेला आहे हरिपाठ नावाचा. तर जगामध्ये व्यासांची ब्रह्मसूत्र प्रसिद्ध आहेत. व्यासांची ब्रह्मसूत्र प्रसिद्ध आहे. नारदांची भक्तिसूत्र प्रसिद्ध आहे. योगाची योगसूत्र कोणाची आहेत? पतंजली ऋषींची. आणि तसंच एकच सूत्र वाक्य होतं नामसूत्र. तर हरिपाठ हा नामसूत्रावरील ग्रंथ आहे. आणि म्हणून जसे हे सगळे सूत्र जगभर प्रसिद्ध आहेत तसं ज्ञानोबांचं
नामसूत्र म्हणजे हरिपाठ हा जगभर प्रसिद्ध आहे. विठ्ठला याच्या आधी नामावर ग्रंथ नाही, याच्या आधी नामावर स्पेशल बरं का, स्पेशल ग्रंथ नाही. पहिला ग्रंथ आहे हा, की हा फक्त नामावर आहे. आणि या नामावर असलेल्या ग्रंथावर जोडजोड 6वा का 7वा अभंग संतांच्या संगती मनोमार्ग गती. सर्वप्रथम सांगतात की संत जीवनात आले पाहिजे आणि दुसरं मनाला गती मिळाली पाहिजे. मग मनालाच गती का, देहाला का नाही? मनालाच गती का? आपण संतांच्या बाजूला बसलो म्हणजे आपला परमार्थ होईल का? बोलत चला. संतांच्या बाजूला आपण बसलो, परमार्थ होईल का? बोला बोला. आता हे मामा आहेत, हे मामा आहेत, बाकीचे पण मामाच, बरोबर ना? मामाच बोल नाही, चालणार नाही बाबा. बरं बाकीचे बाबा, तू बोलत चला. हे यांना पण मामाच नाही. संतांच्या बाजूला बसलो, परमार्थ होईल का आपला? केव्हा होईल सांगा ना? हा, संगतीने. बरं, संतांच्या संगती राहिलो, होईल परमार्थ? हा? मनाला गती. बरं, मनालाच गती का? तुम्ही म्हणाल महाराज अभंग नामसूत्रावर हरिपाठाचा, कीर्तन वर्धापन दिनाचं, आणि हा कोणता विषय असा? आपण सर्व करतो पण संतांच्या संगतीत राहून जे करायला पाहिजे ते केलं नाही, जे करायला पाहिजे ते केलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबा सांगताय की मनोमार्ग गती आणि आकडा वा श्रीपती, नो अदर वे. दुसरा कोणताही मार्ग नाही. मग मनालाच का? कारण देहाने परमार्थ होत नाही. देहाने परमार्थच होत नाही. देहाला टीका लावला म्हणजे परमार्थ होईल, माळ घातली म्हणजे परमार्थ होईल. देहाने परमार्थ होत नाही. कारण माऊली ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगतात, हे शब्द विन संवादी जे इंद्रिया नेनता बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. शब्दांचा विना संवाद, शब्दाने परमार्थ करता येत नाही. शब्दखंडन माऊलींचं प्रकरण आहे अमृत अनुभवामध्ये. एवढ्या दूर मी जात नाही, कारण सुरुवातीलाच चेहरे तुमचे ओळखी झाले माझे. विठ्ठला ते काय झालं, मी नानाबाबांकडे होतो आणि त्यांनी तसं तसं म्हणजे जे केलं ना त्यांच्या सेवेशी सगळं. ते आमच्या अनिल मामा एक दृष्टांत, पायाला ठेच लागली की पहिला शब्द तोंडातून काय येतो? आई. तसं तुम्ही कुठेही उभं राहून काहीही बोलायला लावा, विषय फक्त नानाबाबांचाच येतो, ब्रह्मच. आणि म्हणून वेदांत हा विषय शब्दांचा विना संवाद आहे. इंद्रियांचा विना आपल्याला परमतत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. परमतत्वाचा अनुभव घेत असताना प्रमा, प्रमाता, प्रमेय हे तिघ ज्या ठिकाणी एकरूप होतात, प्रमेयाशी बोला आधीचे झोंबीचे प्रमेयाशी, ही प्रक्रिया आपल्यामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून मनालाच गती, मनोमार्ग गती आणि आकडावा श्रीपती येणे पण ते याच पंथामध्ये, नाहीतर दुसरा वे नाही. अभंगाचं पहिलं चरण, संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती
संतांच्या संगती मनोमार्गगती आकडावा श्रीपती येणे पंथे. फक्त हाच एक पंथ की ज्या वेळेला मनाला काहीतरी गती देता येईल. आता मनाला गती दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बहिर्गमन आणि एक म्हणजे आतल्यात. आतल्यात म्हणजे ज्या ठिकाणी आपली स्वतःचीच वृत्ती ज्या ठिकाणी स्थिर होते ती एक गती आहे. आणि दुसरी म्हणजे आजपर्यंत आपण करतच आलो आहे की समग्र जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय जन्मापासून तर मरेपर्यंत बहिर्गमन असतात, व्यवहार करत असतात. आणि या व्यवहारामध्ये प्रत्येक वृत्ती आपण खर्च करत असतो. ही जी वृत्ती आहे 4 प्रकार असतात तिचे. म्हणजे एकच माणूस तसे 4 कार्य करू शकतो. तसं वृत्ती संकल्प विकल्प असते त्यावेळेला मन असतं. वृत्ती निश्चय धारण करते त्यावेळेला ती बुद्धी असते. वृत्ती चिंतन करते त्यावेळेला त्याला चित्त म्हणतात. आणि वृत्ती ज्या वेळेला मी केलं किंवा मी काहीतरी करतोय असं ज्या वेळेला ते ग्रहण करतो त्यावेळेला त्याला अहंकार म्हणतात. आणि हे जे सर्वचार्य आहेत याला सूक्ष्मदेह म्हणतात आणि याला नाथ महाराज लिंगदेह म्हणतात की लिंगदेहाच्या सुटल्या गाठी. मग या गाठी सोडण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीची गरज आहे. आणि नुसती गरज नाही तर मनाला गती पाहिजे. मग आता सोडवण्यासाठी मनाला गती पाहिजे का वाढवण्यासाठी? काय सोडायचंय नेमकं? सोडायचं काय? माऊली म्हणतात मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. हरिपाठी फिरावला तोची धन्य. हरिपाठी फिरावला तोची धन्य. हरिपाठी फिरावला तोची धन्य. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. परत हरिपाठाची व्याख्या विचारू आपण ज्ञानोबांना. गुण सार निर्गुण हे सारा सार विचार. सार आणि असार यांचा जो विचार आहे त्याला काय म्हणतात? हरिपाठ. आपण हरिपाठ त्या हरिपाठाला म्हणतो का तसं की ज्या ठिकाणी सार आणि असार विचार आहे. आणि त्या ठिकाणी अजून स्पष्ट काय म्हटलं? त्रिगुण हे असार आहे. आता हे सगळं काय ऐका बरं का लक्षपूर्वक. आपण मनाच्याच गतीचा विचार करतोय अजून. कारण मनाची गती त्रिगुणात ठेवायची का निर्गुणात ठेवायची? सारात ठेवायची का असारात ठेवायची? म्हणजे आपण एवढी सगळी उठाठेव आपली फक्त स्वरूप दर्शनासाठी चालू आहे. ब्रह्मज्ञान म्हणा, स्वरूप दर्शन म्हणा, अद्वैत म्हणा, भगवंत म्हणा किंवा आपली वास्तविक जी स्थिती तिच्यासाठी म्हणा, तिच्यासाठी एवढी उठाठेव चालू आहे. आणि हे जे सगळे शब्द आहेत ना हे सगळे द्वैतातले शब्द आहेत. संतांची संगती होते मान्य आहे, तिचा परिणाम होतो मान्य आहे, मनाला गती मिळते हे पण मान्य आहे. पण आपली गती बरोबर आहे की नाही आहे हे आपण तपासलं पाहिजे की नाही. आणि हे तपासत असताना संतांचेच ग्रंथ आपल्याला शोधावे लागतील, माणसांचे नाही बरं का. माणसांचे अजिबात तपासू नका. कारण प्रत्येक माणूस तुम्हाला वेगळं सांगेल. प्रत्येक माणूस वेगळं सांगतो. आणि मी म्हणतो ना ज्याला खरंच स्वरूपाचा अनुभवाची तपासणी करायची असेल त्याने अमृत अनुभव बघावा. अमृत अनुभव बघावाच आणि मग ठरवावं की आपण खरंच स्वरूपाच्या ठिकाणी आहोत का. आपलं आपण बघावं. मी माझं बघतो, तुम्ही पण तुमचं बघा. कारण काय आहे, मी बोलेल याच्यावरही विश्वास ठेवू नका. कारण ते समग्र नाही ना. माझी वाणी कमकुवत, माझी बुद्धी कमकुवत आणि मला अनुभव आलेला श्रेष्ठ. तो श्रेष्ठ आलेला अनुभव माझ्या थोड्याशा वाणीने कसं सांगावा. कारण मीच सांगतोय तुम्हाला की बुद्धीच्या पलीकडचा विषय शब्दे विना हे मीच सांगतोय. आता गंमत कुठे होते, कीर्तनकारच सांगतो की ते एवढं श्रेष्ठ आहे की बोलता येत. मग कीर्तनकार नेमकं कीर्तनात बोलतो काय? विषय कळतोय ना. जड होत असेल मला सांगा बरं का. कारण माझी बऱ्याच ठिकाणी पंचायत झालेली.
बरं का, पंचायत होते विठ्ठला. आणि थोडे चांगले चांगले मोठे लोक आहेत बसलेले, म्हणून काही टेन्शन नाही. असे श्रोते मला परत भेटणार मिळतील का मामा? नाही ना. तर बघा, विषय काय चालू आहे आपला? स्वरूपाचा विषय चालू आहे. विषय स्वरूपाचा बुद्धीने आकळला जात नाही. हे खरं आहे की नाही? माऊलींची जो बुद्धी निश्चय आत्मज्ञान आहे की नाही? ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्परायण अनिशी. सर्व खरं आहे, पण शब्दविन इंद्रिया नेनता बोला आधी प्रमयाशी, हे पण खरं आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी बुद्धीला अव्यक्ताकडे सांगितलं की तू झुक, पण तरी पण तू प्राप्त करू शकत नाही. तू प्राप्त करू शकत. महाराज, परमार्थ देहाचा नाही, मनाचा नाही, इंद्रियांचा नाही, जीवाचा नाही, मग परमार्थ करायचा कोणी? विषय की नाही? कोणी करायचं सांगा बरं? कोणी करायचं? करायचं कोणी? तिने वा 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 विठ्ठला. मग परमार्थ वृत्तीने करायचा. आपण करतो का? आपण करतो का? आता बघा, वृत्तीने परमार्थ करत असताना ज्या ठिकाणी वृत्ती ही विलीन होते, शेवटचा विचार सागरामधला दुसरं जे प्रकरण आहे त्यामध्ये ब्रह्मसत्य जगत मिथ्या नावाचा सिद्धांत आहे की ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या आहे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या, मिथ्यामध्ये रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. तुकोबांनी पण म्हटलं की रज्जू आणि सर्प यामध्ये जो सर्प आहे तो भ्रम आहे आणि जी रज्जू आहे म्हणजे जी दोरी आहे ती काय आहे? सत्य आहे. आता हा फक्त दृष्टांत आहे, सिद्धांत बघा त्याचा कसा आहे. दोरी म्हणजे ब्रह्म आणि सर्प म्हणजे जगत. दोरी म्हणजे तुकोबांचं प्रमाणे रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, रज्जू सर्पाकार, वासयेले जगदंबर, वासयेले जगदंबर, माधुरी जगदंबर, माधुरी जगदंबर, माधुरी जगदंबर, माधुरी जगदंबर. रज्जू आणि सर्पाकार हे सगळं जगत भासमान आहे. या ठिकाणी जी दोरी आहे ते ब्रह्म आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. एका हा सिद्धांत समजला म्हणजे तुम्हाला विचार सागर समजला. फक्त लक्षपूर्वक ऐका. फार जास्त अवघड नाही, अगदी सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. तो लोकांनी भ्रम करून ठेवला आहे की रुपेश महाराज अवघड कीर्तन करतात. अवघड नाही, सोपं आहे. विठाला तर जी दोरी आहे ते ब्रह्म आहे, त्यावर ते भासलेलं सर्प आहे ते काय जगत आहे. आता अर्धा अंधार असतो आणि अर्धा उजेड असतो, त्याच्यामध्ये तो आपल्याला सर्प दिसतो. म्हणजे पूर्ण उजेडही नाही आणि पूर्ण अंधारही. पूर्ण अंधार असता तर सर्प आपल्याला दिसला नसता रस्त्याने. पूर्ण उजेड असता तर आपल्याला काय दिसली असते? दोरी. एकदम बरोबर. आता बघा, हा दृष्टांत आपण लागू करू. सद्गुरूने आपल्याला बोधाचा उजेड दिला. बोधाच्या उजेडामध्ये बघितल्यानंतर आपल्याला जगत काय दिसायला पाहिजे? ब्रह्म दिसायला पाहिजे. बरोबर.
एवढं समजलं. हा, आता आपण या दृष्टांताच्या थोडंसं खोलवर जाऊ. आपल्याला सर्प दिसत होता, तो आपण पकडला तर आपल्याला भीती आहे की नाही? पण सद्गुरूच्या बोधाने जर आपल्याला उजेडात पकडला, भीती आहे का? कारण ती काय आहे? दोरी. बरं ठीक आहे, चला, हे पण मला मान्य आहे. आता बघा, ज्या वेळेला आपल्याला दोरी समजली की ही दोरी आहे, त्यावेळी सर्प कुठे गेला? सर्प होता का? आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्ही दोरी हातात पकडली, त्याच्यानंतर मी तुम्हाला कितीही सांगितलं की भाऊरी हा सर्प आहे, तुम्ही मान्य कराल का? मान्य कराल? तुम्ही मान्य करणार? तुमची वृत्ती जर ब्रह्म ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झाली असेल तर तुम्ही नंतर कधीच मान्य करणार नाही की हा सर्प आहे असं. लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले, 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 लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले. जळात आटले लवण कैसे, पाप पुण्य करुणी जन्माये तो पारी, पाप पुण्य करुणी जन्माये तो पारी. जळात आटले लवण कैसे, जळात आटले लवण कैसे, पाप पुण्य करुणी जन्माये तो पारी, पाप पुण्य करुणी जन्माये तो परत आपल्या विषयावर येऊया. सर्पाचा भ्रम नाहीसा झाल्यावरती हातामध्ये ज्या वेळेला दोरी पकडली, त्यावेळेला मी कितीही सांगितलं की भाऊ हा सर्प आहे, तुमचा एकाचाही विश्वास पटणार. मग ज्या वेळेला बोध प्राप्त झाला, ब्रह्म अनुभव आला, सर्पाचा अनुभव येत नाही, मग या जगताचा अनुभव येतो कस काय? तो पण बाद व्हायला पाहिजे ना. आपण सर्प आहे मान्य करतो का? तो त्रिकाला बाधित नव्हताच, तिन्ही काळात नव्हता, मग जगाबद्दल कस काय, जग कस काय आपण मान्य करतो? आणि हा अंतिम सिद्धांत आहे संतांचा की ब्रह्माच्या ठिकाणी कालत्रयी जगत हे झालेच नाही, झालेच नाही बरं का. आणि जगत झालंच नाही, त्यामुळे कुठला भ्रमही नाही, भ्रम नाही. आणि ज्ञानखंडनामध्ये माऊली म्हणतात की जसं ज्ञाता ज्ञानज्ञेय हा जगताचा विस्तार आहे, आणि या जगताच्या विस्तारामध्ये अज्ञान हे नाहीच आहे. आता बघा, त्यांना मी ओळखतो, ते पण मला ओळखतात, आणि जी दृष्टी आहे त्यांच्या अवतीभोवती गेली, त्यांना ओळखलं म्हणजे त्यांचं ज्ञान आहे. मी ज्ञाता आहे, आणि ज्या दृष्टीने ओळखलं ते ज्ञेय आहे, ज्या दृष्टीने ओळखलं ते ज्ञेय आहे. आता तिघं एकमेकांशी परिचित आहेत, या ठिकाणी अज्ञान कुठे सांगा मला? अज्ञान नाही आहे. मग तसं प्रमा प्रमाता प्रमेय हे तिघं एकूण स्वरूपच असताना या ठिकाणी अज्ञान नावाचा विषयच नसल्यामुळे या ठिकाणी अब्रह्म म्हणून कोण आहे सांगा मला? कोणता जीव आहे की तो ब्रह्म नाहीये? हा खरा वारकऱ्यांचा, ज्ञानोबांचा, संतांचा, आपल्या बाबांचा आणि आमच्या नानांना नाही जगलेला सिद्धांत आहे. हा सिद्धांत आमचे नाना अहोरात्र बघा, शेवटी स्मृती गेली नानांची. आम्ही जायचो, नाना मी कोण आहे? नाव तर विसरले ते. अरे तू देव आहे ना, तू देव आहे. आता या सिद्धांतामागे एवढी भूमिका आहे त्यांची, एवढी. अजून मी ती थोडक्यात सांगितली, खूप मोठी भूमिका आहे, थोडक्यात सांगितली. तर ही भूमिका आपल्या ठिकाणी नको का यायला पाहिजे? याला म्हणतात मनोमार्ग गती. मनोमार्ग गती अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आधार, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आधार, अवघेची त्रैलोक्य आनंदाची, अवघेची त्रैलोक्य
तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येते ब्रह्म. तुकाराम महाराज म्हणताय की परत वृत्ती ज्ञानामध्ये हे जर झालं ना निखळ ब्रह्मच आहे. या ठिकाणी मी ब्रह्म आला कुठून? मी ब्रह्म आता बघा सर्व ब्रह्मच आहे की नाही? सर्व ब्रह्मच आहे, मग परत वृत्ती ज्ञानावर का अधिष्ठित व्हायचं साधकाने? वृत्ती ज्ञान ठेवायचं त्यांना. सर्व खलविट ब्रह्म म्हणजे या ठिकाणी ज्ञाता ज्ञान ज्ञेय हो या तिन्ही प्रमा प्रमाता प्रमेय त्रिपुट्यान सगळं तिन्ही ओतप्रोत ब्रह्म आहे. ओतप्रोत यामध्ये एक शंका घ्यायचं कारणच नाही. आणि जर असं ओतप्रोत ब्रह्म असेल तर या ठिकाणी अब्रह्म म्हणून कोण आहे असं ज्ञानोबा म्हणतात. शेवटचा जो अध्याय आहे 18वा अध्याय सर्व धर्मान्य पंक्तीचे मामेकम श्रमव्रत त्यामध्ये मा मी जगदीश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे हे बोल नको वखटे माझ्या काने लावू. आपुलेनी वेदे विन माझे जाणीचे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. ऐका की आपल्या भेदाशिवाय आपल्यात भेद नाही, आपण अभेद आहोत आणि अभेदाला भक्ती म्हणतात. भक्तीची व्याख्या माऊलींनी एकच ओवी घेतली, जे जे बेटे तो तो मानी हा भक्ती योग माझा. हे साधक मानायला तयार आहे. साधक मानतो, सामान्य माणूस सुद्धा कधी कधी मानतो. ऐका बरं का, सामान्य माणूस पण मानतो पण माझ्यासारखा अधिकारी मानत नाही. कस काय बरं का? अभ्यास करा तुम्ही. माझ्यासारखा अधिकारी का मानत नाही? कारण मला साधकाचं अज्ञान काढायचंय. अज्ञान काढायचंय म्हणजे तो कोण झाला? अज्ञानी झाला. तो अज्ञानी झाला तो अज्ञानी झाला म्हणजे मला त्याच्यातलं अज्ञान दिसतंय. मला त्याच्यातलं अज्ञान दिसतंय म्हणजे ही ओवी मला समजली का? समजली? अहो महाराज संतांच्या ठिकाणी सर्व जगत तो साधक असो की नसो तो ब्रह्मच आहे. सर्व जगता सगळं ब्रह्म आहे. नाथांच्या आनंद अनुभव नावाचं एक प्रकरण आहे. त्या आनंद अनुभव नावाच्या प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की जो ब्रह्म आहे, जो ब्रह्म साधना ही पूर्ण करत असतो त्याला या ओवीचा शेवटी आश्रय घ्यावाच लागतो. जे जे भेटे भूत तो तो माने भगवंत. या ओवी शिवाय भक्ती होणार नाही. आपण दररोज म्हणतो भक्तीशिवाय देव म्हणतो की नाही? दररोज म्हणतो. जाऊ द्या, सगळी कीर्तन आहे का, सगळी प्रवचन, सगळी ग्रंथ आहे का? आपण दरवेळेला काय म्हणतो की भक्तीशिवाय देव मिळत म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? होतं म्हणा नाही म्हणतो. भक्तीशिवाय देव मिळतच नाही. बरं, ज्ञानोबांनी जी सांगितली ती भक्ती आपण करतो का? जे जे भेटे भूत तो तो माने भगवत हे करतो का आपण? हे नेमकं करत नाही महाराज. हो, आणि म्हणून मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पण ते हा पंथ आहे महाराज की भक्ती अशी झाली पाहिजे. आणि आपला जर सर्पाचा भ्रम गेला नाही महाराज, आपण जर उगाच म्हणू लागलो की माझा भ्रम गेलाय आणि भ्रम जर गेलेला नसला तो हातात घेतला तर तो चावल्याशिवाय राहणार नाही. बघा सर्प, एक दृष्टांत सांगतो. आपण स्वप्नात आहे. स्वप्न म्हणजे सर्पच. स्वप्न म्हणजे मिथ्याच. स्वप्नामध्ये काय झालं, एक मोठा दगड घेतला आणि जो झोपलेला आहे त्याच्या डोक्यात टाकला स्वप्नामध्ये. त्याला भयंकर वेदना होतील. वेदना जातील केव्हा? तो जागाच झाला नाही तर जागा वेदना जातील नाही जाणार. बरं, याच्या हातात सर्प आहे, याला जेव्हा समजेल की ही दोरी आहे तेव्हा ज्याच्या वेदना जातील ना. मग संसाराच्या सुखाचे आणि दुःखाचे परिणाम हे चालूच आहे. संसाराच्या सुखाचे दुःखाचे परिणाम हे आपल्या चेहऱ्यावरती आजही दिसतात, आताही दिसतात. याला कारण हे की आपण सर्प ओळखला नाही अजून. आपण सर्प ओळखला नाही आणि म्हणून हे दुःखाचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर आहेत. जर आपण निखळपणे खरंच ब्रह्म साधना संतांनी सांगितली तशी केली असती तर आपल्या चेहऱ्यावरती सुख दिसायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? एखादा मोठा मनुष्य समजा पाण्यात पडला, पाण्यातून त्याला बाहेर काढलं, त्याच्या चेहऱ्यावर काय दिसेल आपल्याला? पाणी. आपण सुखात डुबलो, आपण म्हणतो अवघेचे ते लोके आनंदाचे चरणी, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही.
सगळं त्रिलोक्य आनंदाचं आहे, तर चेहऱ्यावर आनंद दिसायला नको पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? मग आपलं कुठे कुठे चुकतंय? आणि याच्यासाठी ना संतांची संगती, आता मी या ठिकाणी संत या शब्दावर असं म्हणेल की ग्रंथांची संगती मला चेंज करायचं नाही बरं. कारण बघा संत हेच ग्रंथ आहे. आता आपल्याला ज्ञानोबांची संगती करायची आहे, कुठे मिळेल? ज्ञानेश्वरी. मग संतांची संगती हीच ग्रंथांची संगती आणि संत हेच ग्रंथ आहेत. आणि मग मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पटे, या रीतीने केलं तर होईल, नाही तर होणार नाही. अजून हे तर ब्रह्मस्वरूपाच्या भ्रम आहेत. काहींचे नामाचे भ्रम वेगळे, काहींचे बोधाचे भ्रम वेगळे, काहींचे अवस्थेचे भ्रम वेगळे. महाराज जाऊ दे, आता माझं वय लहान आहे मी जर मोठ्या वयाचा असतो ना, जाऊ दे आता काय बोलू विठाला. जाऊ द्या, मला बोलायचंही नाही. जे आमच्या नानाबाबांनी सांगितलं त्याचा येथेच आम्ही भरपूर आनंद लुटत आहोत. बाकी ते आमच्या आयराणीमध्ये म्हणतात तुम्ही मरत होता विठाला. नामाबद्दल बघा, एक वेळा जर संतांची संगती स्वीकारली तर संत आपल्याला मनाची गती देण्यासाठी नाम देतात. नाम सुरुवातीला असतं, वाचेचंच असतं, पण शेवटी तो शब्द अवांगमय, तो मी ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत्म कैसा. तो शब्द अवांगमय आहे, वाङ्मयामध्ये येत नाही, शब्दामध्ये येत असा शब्द आहे. मग त्याचं चिंतन कसं करायचं? माऊलींनी या नामसूत्रामध्ये 3 ठिकाणी प्रमाण वापरलेले वेगवेगळे. ज्ञानदेवा मौन जपमाळ धरोनी श्रीहरी जपे सदा पहिलं प्रमाण. दुसरं प्रमाण अजपा जपणे उलट तेथेही मनाचा. याच्यापेक्षा किती सोपं पाहिजे महाराज. ज्ञानदेवा मौन आहेत, स्वतः ज्ञानदेवा मौन आहेत आणि त्यांच्या हात जपाळे आणि धरोनी श्रीहरी. याच्यापेक्षा काय सोपं पाहिजे? दुसरं प्रमाण अजपा, न जपताही जो जप होतो, न जपताही जो जप होतो त्याला अजपा जप असे म्हणतात. अजून किती स्पष्ट सांगायला पाहिजे? मी म्हणतो प्रत्येक मनुष्याकडे अजपा जप आहे प्रत्येकाकडे. फक्त एवढं आहे की जो सद्गुरू जवळ बसला तो सन्मुख आहे, त्याला माहिती आहे, आणि जो सद्गुरूचा त्याच्या आयुष्यात पत्ता नाही तो बिनमुख आहे. इथं प्रत्येकाकडे आहे की नाही? श्वास प्रत्येकाकडे आहे, प्राण आपान प्रत्येकाकडे आहे. बस बाता चालू ठेवा. बोधाच्या कृपेने आपण अव्यक्तापर्यंत पोचतो म्हणजे पोचतो, यामध्ये काही शंका नाही. आणि तिसरं अजून एक प्रमाण आहे, अभंगाचं दुसरं चरण. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हरि हो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा हो. रामकृष्ण
तो शिवाचा राम जप. जो वाचेने नाम जप करतो, सरळ अर्थ बरं का, जो वाचेने नाम जप करतो तो जीवाचा भाव आहे. आणि जीवभाव हा संतांना मान्य नाही. वैखरी वाणीचं भजन, मध्यमा वाणीचं भजन हे संतांना मान्य नाही. सरळ भाषेत, परेचे सुग पच्चंतीशी भोगी तोच राजयोगी मुक्तमणी. नाथांचा एक अभंग आहे तो. म्हणजे संतांना पच्छंतीने परेची आठवण काढून परेचंच भजन संतांना प्रिय आहे. परावाणी माहिती ना, परावाणी सगळे जाणकार आहेत तुम्ही. तर परेचंच भजन संतांना मान्य आहे, वैखरी वाणीचं भजन मान्य नाही, कारण तो जीवभाव आहे. आणि रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. किती सरळ सांगितलंय, किती सरळ आहे. पण याचा जो परिणाम आहे ना खूप श्रेष्ठ आहे. जे सांगितलं ना, जपा जपणे उलट प्राणाचा, खूप श्रेष्ठ आहे. तो सुरुवातीला कळून येत नाही आपल्याला. ते नाम, तो बोध, तो प्राण आपणाचा असलेला स्पंद अव्यक्तामध्ये बुडून टाकल्याशिवाय राहत नाही, अजिबात राहत नाही. हा, ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाळ गगना होती वाढ. नाम आहे गगना होती वाढ. नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाळ गगना होती ज्ञानदेव पुषे निवृत्तीची चाड गगना होणे वाढ नामा आहे. परिणाम खूप मोठा आहे. केवढा मोठा आहे? भगवंत हा नामाचा परिणाम. भगवंत हाच नामाचा परिणाम आहे. ज्याच्या हृदयी, ते ज्ञानदेव हृदयी प्रतिष्ठे शांतीचा अंकुर विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. एवढा विस्तार एका नामामध्ये आहे. आणि तो झाला पाहिजे, झालाच पाहिजे ना. तर हे परिणाम आहेत. केव्हा? मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते असं झालं तर, नाही तर परिणाम पुढे काय म्हणतात? एक तत्व नाम. एक तत्व साधी
बंधन न बघा उत्तरार्धावर थोडासा विचार करू. ज्याने नामाचा अंगीकार केला त्याला द्वैताचं बंधन बांधत नाही. याच्यावर विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे. परत मी माझ्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतावर परत येतो. अगदी थोडस आता एक तत्व आहे, नाम आहे, एकच तत्व, एकच. सगळ्यांचे श्वास एक आहे, सगळ्यांचा प्राण एक आहे, सगळ्यांमध्ये जिवंतपणा तो एक आहे आणि त्यामुळे सगळ्यांना दिलेला बोध हा एकच आहे. जर बाकीच्यांनी 2-2, 3-3 दिले असेल तर त्याला मी जबाबदार नाही बरं का. बोध आता बघा, देव एक आहे, देव एक आहे, देवाचा अनुभव एक आहे, अमृत अनुभवलेला तो एक आहे, सगळ्या समग्र ग्रंथांचा अनुभव, सगळ्या संतांचं सांगणं. मग हे 2 आले कुठून? काहींनी 3 केले, काहींनी 4 केले. आता मग खरं कोणाचं? फक्त संतांचं, फक्त संतांचंच खरं, बाकीच्यांचं खरं नाही. आणि मी परत सांगेन, ग्रंथांची संगती मनोमार्ग गती. हो, ग्रंथ हेच आपले खरे संतान. तर द्वैताचे बंधन न बांधीजे यावर विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे. सर्पाचा भ्रम केला आपल्याला दोरी दिसली, जगताचा भ्रम गेला आपल्याला ब्रह्म दिसलं. मग जगत आहे का नाहीये? आहे का नाहीये? आहे. जगत आहे तरी पण आहे. विठ्ठल ऐका ऐका, जो जग आता बघा, सर्पाचा जो आकार आहे तो आकार उजेडामध्ये पहिला कशासारखा होता? दोरी सारखा. बोलत करावं एकदम बरोबर. जगताचा आकार आहे हा उजेडात पाहिला कोणासारखा आहे? भगवंतासारखा. कोणासारखा आहे? हा, म्हणजे आता जे दिसतंय तो काय? अहो तो भगवंतच आहे. आपल्याला जगत दिसतंय ते, तुम्ही ऐका ना राव. मला असं वाटतंय आमचे नानाबाबांनी एक वाक्य उच्चारायचे, अधिष्ठान ज्ञानाने भ्रांती जाते. अधिष्ठान ज्ञानाने भ्रांती. हा काय? मंडप. काय तो? कापूस. कापूस आहे ना, मंडप आहे. अरे अधिष्ठान. बरं, दोघांमध्ये फरक काय? हा, उपाधी आणि निरुपाधी. मला सांगा, स्वप्न खरं की जागेपणी खरं? आता स्वप्नात हा मंडप आहे, हा दोन्ही खरं आहे. समकच काय होईल मग? हे विषम झालं ना. हा अनुभव काय झाला? विषम झाला. समकच काय होईल? आपण इकडे आलो, समबुद्धी घेता समान श्री हरी. समान समान, विषम नाही. हा, समाधी हरीची मला 1995ची शिरसमणीमध्ये बाबांचं एक कीर्तन आठवलं प्रस्तावनामध्ये. बाबा अशात करतात,
गोष्ट एकच महत्वाची आहे, विषमता जी आहे ती समता करून घ्यायची आहे. विषमता जी आहे ती समता करून घ्यायची. फक्त एवढंच वाक्य बघा बरं का, या एका वाक्यावर सगळं कीर्तन आहे. एका वाक्यावर विषमता ती समता करायची आहे. विषमता अज्ञान ही विषमता आहे, मंडप ही विषमता आहे, कापूस ही, सर्प ही विषमता आहे. आता आपले भ्रम काय माहिती का, आता बघा दोरीच आहे पण सर्प दिसला. आता आपले सर्पाचे भ्रम असे की सर्पाला मिशी आहेत, सर्पामध्ये विष आहे, सर्प खतरनाक आहे, सर्पाला दात पण आहेत. म्हणजे आपले जे भ्रम आहेत ना हे मिथ्यामध्ये अजून भ्रम आहेत. आपल्याला अद्वैताकडे जायचंय पण आपलं आहे ना द्वैतात द्वैत आहे आपलं. आता हे कसं जाईल, सम व्हायचंय. बरोबर बोलतोय आपल्याला विषमता काढायची, समता प्राप्त करून घ्यायची. आणि ही समाधी आहे, ज्ञानोबाचं प्रमाण माझं नाही बरं का. समाधी हरीची समसुखे विन सम. आता सर्प आणि दोरी जोपर्यंत तुम्ही एक मानत नाही तोपर्यंत अद्वैत समजणार नाही. आणि हे खूप सोपं आहे बरं का. जर तुम्ही ज्ञानखंडन वाचलं ज्ञानोबांचं, तुम्ही म्हणाल हे काय आहे, काहीच कळणार नाही तुम्हाला ज्ञानखंडन प्रकरण. तरी थोडक्यात सांगेल मी शेवटी त्या ज्ञानखंडनामुळे माझी कीर्तन बंद झाली. महाराज काय सांगू तुम्हाला विठ्ठला. ते काय आहे, जे पोटात असतं तेच बोलता येतं मला, दुसरं बोलता येत नाही. मी खूप प्रयत्न करतो की या वेळेला काहीतरी सोपं सांगू, पण नाही ना. इथे आलो की ते सोपं घरी राहून जातं. आणि जे पोटात आहे ना, कारण हे चिंतन आहे, याचा आनंद आहे. सम आहे, विषमता घालवायची आहे. विषमता अज्ञानाची आहे, वृत्तीची आहे, बुद्धीची आहे, इंद्रियांची आहे, देहाची आहे, देहाच्या सगळ्या व्यवहारांची आहे, इंद्रियांच्या व्यवहारांची आहे. आपण जे जे खातो, जे जे पितो, हे सगळं विषम आहे, सगळं विषमता आहे. मग समता कुठे होते, नामाच्या ठिकाणी समता होते. समता संतांच्या ग्रंथांच्या ठिकाणी होते. समता ही अद्वैताच्या ठिकाणी होते. समता ही जीवाचा जीवभाव बाद झाल्यानंतर होते. समता ही चैतन्याच्या ठिकाणी होते. समता ही फक्त भगवंताच्या ठिकाणी होते. आणि म्हणून जे जे दिसे तो तो भगवंत, हा भक्तियोग माझा ही समता आहे, ही समता आहे. नाथांचं एक प्रमाण आहे बघा, एक प्रमाण आहे की वीज ती आपल्याला थंडगार हवाही देते, गरम पाणीही देते. हो, तसा हा अनेकत्व, हा एकाचा जो आहे ना तो भेद आहे आणि हा भ्रम आहे, असं नाथांचं प्रमाण आहे. मला नेमकं आता आठवत नाही, मी सांगेल तुम्हाला, निश्चित सांगेल. हरिपाठातच नाही, अगदी सोपं आहे. तर हा सगळा एकाचा विस्तार आहे, एकाचा विस्तार आहे, हे तर मान्य आहे की नाही. एकाचा विस्तार आहे. ओवी तशी ओवी आहे की बीजची झाले तरू भांगारची अलंकार तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आता बघा, एकाचा विस्तारू जग झालं, मग जग अनेक झालं का एक झालं. एकाचा विस्तार जग आहे, मग जग अनेक का, याला म्हणतात समूह. एकाचा विस्तार एकच ना. एकाचा विस्तार बघा, आठवलं प्रमाण, अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी. आणि एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ते नाथांनी ओळखलं की हा सगळा जो भ्रम आहे ना, सगळा हा एकाचा विस्तार आहे, एकाचा भ्रम आहे आणि एकाचा हा सगळा खेळ चालू आहे. आणि म्हणून हे नामाने कळतो, म्हणून त्याला द्वैताचे बंधन न बांधीचे, त्याला द्वैत बांधू शकत नाही. त्याला तो मोक्ष सुखाच्या पलीकडे येतो, मोक्ष सुखाच्या पलीकडे आहे. त्याला मोक्षाचीही गरज नाहीये, कारण मोक्ष हा सुद्धा अज्ञानी जीवाला दिलेलं चॉकलेट आहे. सोप्या भाषेत अज्ञानी जीवाला काय दिलं, चॉकलेट. अरे तू जन्मालाच नव्हता, खरं स्वरूप बघायला गेलं तर हा जन्मालाच आला नव्हता, म्हणून हा मृतही कधी होत नाही आणि याला कोणी बांधूही शकत नाही, पकडूही शकत नाही. कारण या विश्वामध्ये आत्म्याला स्पर्श करेल अशी अजून वस्तू तयार झाली. इंद्राने वज्र मारलं वरून, वज्र, तर मनाचा नाश नाही करू शकत ते. तेव्हा आत्मा खूप दूरची वस्तू आहे. मनाचा अधिष्ठान आत्मा आहे.
वरून इंद्राने वज्र मारलं तर फक्त या देहाचा नाश होईल, मनाचा नाश होत नाही. मनाचा नाश फक्त संतांचे संगती म्हणून मार्गगती. हा उन्मन होतं ते मन, आणि त्यावेळेला मनाचा नाश होतो. आणि ते फक्त याच ठिकाणी कुठे, की ज्या ठिकाणी संतांनी ब्रह्मनिष्ठेची साधना खरोखर केलेली असेल. आणि एक सांगू का, जो पोचलेला आहे ना तो आपल्या साधकाला बरोबर पोचवतो. ज्याला माहिती आहे ना तो बरोबर माहिती. आता बघा, ज्याला पत्ता माहिती आहे आणि बाकीच्यांना पत्ता माहित नाही, त्याला विचारला तो म्हणेल असं जा असं जा असं जा. कोणी म्हणे इकडून जा, कोणी म्हणे तिकडून जा. ज्याला माहिती ना, ए चल माझ्यासोबत, मी तिथपर्यंत सोडतो, माझ्यासोबत चल. आणि खरं नामाचंही आपलं तसंच आहे. कोणी काहीही सांगतो पण नाम म्हणतो चल माझ्यासोबत, मी तुला थेट बुडवतो अव्यक्तामध्ये, थेट फक्त नाम. आणि म्हणून आहे ना, खरंच नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. नामाचा परिणाम हा खूप श्रेष्ठ आहे आणि म्हणून नाम श्रेष्ठ धन्य आहे. हो, आणि येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंधा कुठे कुठे काही. हो, असा विषय आहे महाराज. याच्यामध्ये काही अडचण आहे का? झालं कसं नाही, अजूनही झालेलं नाही. व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे महाराज. सम व्हायलाच पाहिजे. लाकूड ही मातीच आहे, तसा हा समग्र विस्तार हा भगवंतच आहे. आपण नुसतं म्हणण्यासाठी का विठ्ठल जोडी सडीवरला जे जे भेटे बोट, ओ हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वतला भाव आणि भक्ता माझी राहो तोची ज्ञानिया. हे फक्त म्हणण्यासाठी का? उभी आहे की नाही? मग हिचा अनुभव आपल्याला पाहिजेच की नाही? पाहिजेच ना, अनुभव पाहिजेच ना. हे फक्त म्हणण्यासाठी नाही, ओवी मध्ये अनुभव एवढा ठासून भरलेला आहे की तिला आपण नाकारू शकत नाही. आणि नाकारलं तर मग आपणच आपल्या अनुभवाला वंचित राहू, आपणच आपल्याशी वंचित राहू. आपण आपल्यासारखा आपलंच दुर्भाग्य कोणाचंच नाही मिळवत जर आपण ओवीला नाकारलं तर. आणि म्हणून सम आहे, हे सम स्वीकारणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून द्वैताचे बंधन नकाने जे विठ्ठल एवढ्या सगळ्या आणि समग्र आतापर्यंत मी ज्या सांगत आलो, संतांच्या अधिष्ठानानुसार, संतांच्या विषय प्रतिपादनानुसार हे स्वीकारलं तर आपल्याला ब्रह्मसुखाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे नामामृत, नामामृत गोडी, नामामृत गोडी वैष्णवाला झाली. 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 नामामृत गोडी वैष्णवाला योगिया साधली जीवन कळा, योग्यांना जीवन कळा साधली. तर यामध्ये एक अजून थोडासा विषय मला आठवला. वेळ आहे ना?
5 मिनिटं घेऊ का? बघा, नाथांच्या एका चतुश्लोकी भागवतामध्ये अगदी शेवटच्या चरणाचा एक श्लोक आहे. येतावदेव जिज्ञास तत्व जिज्ञासून आत्मना अन्वय व्यतिरेकाभ्यायक्षात सर्वत्र सर्वदा. चतुश्लोकी भागवत जे आहे त्या भागवतामध्ये 4 श्लोक आहेत आणि हा शेवटचा श्लोक आहे. पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताने आपल्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि हा जो 4था श्लोक आहे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मी फक्त 2 प्रकारे तुला भेटेन, 2च पद्धतीने मी तुला भेटणार आहे. एक म्हणजे अन्वय आणि एक म्हणजे व्यतिरेक. अन्वय आणि व्यतिरेक हे 2 पद्धती. आता बघा, अन्वय म्हणजे काय की सोनं हाच दागिना आहे हे अन्वय. भांगाराची अलंकारू सोनं हाच दागिना आहे हे अन्वय आहे आणि रज्जू सर्प हा व्यतिरेक आहे. ज्या वेळेला आपल्याला बोध मिळतो त्यावेळेला आपण व्यतिरेक पद्धतीने त्रिगुण आसार आणि निर्गुण हे बाजूला केलं पाहिजे आणि भगवंताच्या स्वरूपाशी आपण गाठ घेतली पाहिजे. मग ती गाठ घेतली आपण, वृत्ती विलय जाईपर्यंत साधना केली आणि अद्वैताच्या स्वरूपाचं आपण ठाव घेतला. ठाव घेतल्यानंतर ज्या वेळेला तिथून आपण उठतो त्यावेळेला भांगाराची अलंकार म्हणजे अन्वयाची उदाहरणं देत असताना सोनं आणि दागिना, सोन्यात आणि दागिन्यात भेद आहे? काहीच भेद नाही. म्हणजे तुम्ही कसंही करा, दागिना हेच सोनं आहे बरं का. मंडप हाच कापूस आहे. आलं का आता क्षमता झाली ना? मंडप हाच हा अन्वय आहे. आणि त्या ठिकाणी एक विशेष वाक्य नाथ महाराज वापरून गेले चतुश्लोकी भागवतामध्ये. अन्वय ही माझी स्वरूपाच्या प्राप्ती आहे. अन्वय हीच माझी काय आहे, सॉरी मी चुकलो वर्ग बोलताना, व्यतिरेक हीच माझी स्वरूपाची प्राप्ती आहे. व्यतिरेक हीच माझी स्वरूपाची प्राप्ती आहे. आणि दुसरं वाक्य असं बोलले नाथ महाराज की अन्वय हीच माझी पूर्ण भक्ती. पूर्ण भक्ती म्हणजे अन्वय हीच माझी पूर्ण भक्ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, जे जे बेटे भूत तो मानिजे भगवंत हा भक्तियोग माझा निश्चित दान, या एका ओळीमध्ये ज्ञानोबांनी पूर्ण भक्ती सांगितलेली आहे. आणि नाथांच्या भागवताच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला मी तुला कशानेच प्राप्त होईल ना, जे जे तुला दिसेल ना, जे जे काहीही दिसतो तुझ्या समोर, त्याला फक्त दंडवत कर, नमस्कार कर. मी तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याला म्हणतात अन्वय. आणि व्यतिरेक तर तुम्हाला काय सांगावं, ज्याला ज्याला बोध प्राप्त आहे तो व्यतिरेक पर्यंत सहज पोहोचतो. हो, आणि अजून थोडंसं पुढचं वाक्य असं, वेदांत हा व्यतिरेक आहे. वेदांत हा काय आहे, व्यतिरेक आहे. आणि भक्तिशास्त्रावर जेवढे ग्रंथ आहेत हा सगळा अन्वय आहे. गोपीभाव हा अन्वय आहे. आधी त्यांनी व्यतिरेक केलं, स्वरूप जाणून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी अन्वय केला. आता अन्वयाचा अजून एक विचार गोपीभावाचा असा आहे, पंचीकरण नाही, पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. अगदी खोल, खूप मोठं सांगत नाही आणि रटाळवानही सांगत नाही, अगदी सोपं सांगतो. त्यामध्ये विषयानंद म्हणून एक प्रकरण आहे माझं. विषयानंद हा 5 विषय आहेत. तर आता मी या ठिकाणी गुळ खाल्ला, हा माझा जिभेचा विषय, रस. तर शब्द, स्पर्श, रूप, रसगंध असे 5 विषय. आता बघा, हा जो गुळ आहे तो ब्रह्म नाही का? ब्रह्म आहेच की नाही? हो की नाही? आहेच. मग मी गुळ चाखला की मी भगवंताला चाखलं? मी भगवंत चाखला, याला म्हणतात गोपीभाव, विषयानंद प्रकरण. आणि हे प्रमाण तुकोबांनी एवढं सोपं सांगितले, इकडे आपल्याला कळत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. किती सोपं सांगितलं. आता पंचदशी कोणाला वाचायला वेळ आहे का? ते मी वाचली नानांच्या कृपेने. नानांची खूप कृपा आहे माझ्यावर, म्हणजे भरपूर ग्रंथ नानांच्या कृपेने वाचायला मिळाले मला. तर हा गोपीभाव आहे आणि हा गोपीभाव प्रत्येकाच्या जीवनात येतो, आलाच पाहिजे. तर मी काय म्हणतो महाराज, आपण एवढे बोध संपन्न आहोत, आपल्याला संत भेटले, साधू भेटले, आपल्याला महावाक्याचा बोध दिला, महावाक्याचा बोध. मग आपली श्रीमंती असून आपण याचा उपभोग घ्यायला नको? आपली श्रीमंती आहे. अजून एक वाक्य सांगू का ठळक,
आपल्याला जेवढी श्रीमंती आज प्राप्त आहे तेवढी कोणाच्याच वाट्याला आलेली नाही. लक्षात ठेवा बरं का, कोणाच्याच वाट्याला एवढी श्रीमंती नाही. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे. खूप एवढी प्रॉपर्टी आहे आपली की आपल्याकडनं खर्च होऊ शकत नाही, आणि खर्च करायला गेलं तर ती वाढते, कमी होत नाही. एवढी प्रॉपर्टी आहे. तर म्हणून सकाळच्या पायी प्रॉपर्टी आहे ना, फक्त हे लक्षात आणून घ्या, हे आहे बा आपली प्रॉपर्टी, फक्त एवढं लक्षात आणा. म्हणजे आहे ना आपली, तर आपण काय म्हणतो, आपलं एवढं सुचवण झालेलं आहे बरं का. फक्त मी म्हणतो ना, एक असं बोर्ड बनवा आणि आपण हॉलमध्ये तो लावा की माझी खूप प्रॉपर्टी आहे, बस तेवढं पाहून आपल्याला जरी आठवण झाली ना तरी आपलं कल्याण होईल, एवढं आपलं आहे. बोध साधारण वस्तू नाही आहे. बोधाबद्दल खूप काही बोललो असतो, नको तुम्ही कंटाळणार बरं का. कारण शेवटी विषय काही वेदांत, जिथे महावाक्य आला मला तिथे वेदांत आलाच. तुम्ही कितीही वळण्याचा प्रयत्न करा भक्तीकडे. आणि खरं सांगू का, भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे, मान्य आहे तुम्हाला, पण पहिल्याच अध्यायामध्ये, पहिल्याच स्कंदामध्ये भक्ती कोणासाठी घडली, ज्ञान आणि वैराग्यासाठी. त्यातला ज्ञान म्हणजे हाच बोध, ज्ञान म्हणजे आज या बोधासाठी म्हणे मी नाही, कारण मला का पाहिजे, कारण बोधाशिवाय मला डोळे नाहीत आणि वैराग्याशिवाय मला संरक्षण नाही. आणि हे ज्या वेळेला मिळाले त्यावेळेला भक्ती समज आली, आणि मग भक्तीने जय जयकार केला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. वेळ झालेला आहे म्हणून सर्वांनी भजन करा. विठोबा रघुमाई, Oh